तुमचं आयुष्य बदलायचंय, यश मिळवायचंय, पण नेमकं कुठून सुरुवात करायचं समजत नाहीये. मग थांबा. या 7 सवयी तुमचं आयुष्य एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. चांगल्या सवयींची ताकद तुम्हाला कधी कळली आहे का? या पुस्तकात सांगितलेली तत्व खूप साधी आहेत. चांगल्या सवयी आपलं आयुष्य घडवतात आणि वाईट सवयी बिघडवतात. परंतु दिलासा म्हणजे आपण कधीही चांगल्या सवयी स्वीकारू शकतो. या हायली इफेक्टिव्ह सवयी कोणत्या वयोगटासाठी उपयुक्त आहेत? जर तुम्ही वयस्क असाल किंवा किशोरवयीन असाल, हे पुस्तक तुमचं आयुष्य सकारात्मक बनविण्यासाठी नक्की मदत करेल. यश म्हणजे काय? आपण अनेकदा यश म्हणजे पैसा, कीर्ती, मोठी गाडी, मोठं घर असं समजतो. पण खरं तर यशाचा अर्थ आहे आपल्या जीवनात संतुलन निर्माण करणं. हे संतुलन कसं साधायचं? काम आणि वैयक्तिक आयुष्य म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स ठेवण्याचं तंत्र या पुस्तकात शिकायला मिळतं. तुमचे विचार बदलले तर तुमचं जीवनही बदललं. आता तुम्ही विचार करत असाल हे पुस्तक कोणासाठी आहे? तर हे पुस्तक किशोरवयीन मुलांसाठी आहे, जे त्यांच्या किशोरवयीन लाईफच्या अडचणींशी झगडत आहेत. हे पुस्तक त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या आयुष्यात ताणतणाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे पुस्तक पालकांसाठी आहे, जे त्यांच्या मुलांना योग्य दिशादर्शन करू इच्छितात. तुमचं वय काहीही असो, हे पुस्तक तुम्हाला आयुष्याचं खरं तत्व शिकवतं. या पुस्तकाच्या लेखकाबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. हे सगळं लिहिणारे कोण? तर स्टीफन रिचर्ड्स कोवे. अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक, यशस्वी उद्योजक आणि प्रभावी वक्ते. त्यांनी लिहिलेलं हायली इफेक्टिव्ह लोकांच्या 7 सवयी हे पुस्तक 20व्या शतकातील सर्वात प्रभावी बिझनेस पुस्तकांपैकी एक मानलं जातं. तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी त्यांनी या पुस्तकातून मार्ग दाखविला आहे. आता पुढचं पाऊल तुमचं आहे. चांगल्या सवयी स्वीकारा, आयुष्य घडवा. जर तुम्हाला यश, संतुलन आणि शांती हवी असेल तर हे पुस्तक वाचा. आजच वाचा आणि तुमच्या जीवनाचा प्रवास बदला. कारण चांगली सुरुवात म्हणजेच यशाचा पहिला टप्पा. तर मित्रांनो, ह्याच पुस्तकाची आपण आज समरी बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक अत्यंत प्रभावी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिचे चरित्र चांगले असते आणि जिच्या जवळ मजबूत मूल्य म्हणजे स्ट्रॉंग व्हॅल्यूज असतात. जर तुमचे कोणत्याही नातेवाईक किंवा सहकार्यासोबत मतभेद असतील तर इतरांनी बदलावे असे वाटण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला स्वतःला सुधारण्याची इच्छाशक्ती आहे का? अत्यंत प्रभावी व्यक्ती ही अशी असते जिचे इतर लोकांशी चांगले संबंध असतात. ती आपल्या कुटुंब, नातेवाईक, मित्र, शेजारी, सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवते. असे संबंध दीर्घकालीन टिकतात. जर तुम्हालाही अत्यंत प्रभावी व्यक्ती व्हायचे असेल तर तुम्ही द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक वाचू शकता. हे पुस्तक तुमच्या चरित्र सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते. या पुस्तकात दिलेल्या सवयी तुम्हाला चांगला नेता, पालक किंवा एक प्रभावी व्यक्ती बनण्याचे मार्गदर्शन करतात. लोकांना प्रभावित कसे करावे किंवा मित्र कसे बनवावे यावर अनेक पुस्तके आहेत. पण द 7 हॅबिट्स तुम्हाला तुमची व्यक्तिमत्व सुधारून दीर्घकालीन प्रभाव पाडायला शिकवते. जर तुमचे चरित्र चांगले असेल तर लोक तुमच्याशी जोडले जातील. परंतु लक्षात ठेवा, यासाठी सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. तुम्ही स्वतःला बदलायला तयार आहात का? तर चला मग आपण 7 सवयी कोणत्या त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर सवय पहिली, प्रोॲक्टिव्ह म्हणजेच बी प्रोॲक्टिव्ह. आता प्रोॲक्टिव्ह म्हणजे काय? तर स्वतःच्या कृतीसाठी जबाबदार असणे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ विक्टर फ्रँकल म्हणतात,
आपल्या सभोवतालच्या घटना आपण बदलू शकत नाही, पण त्या घटनांना कसा प्रतिसाद द्यायचा हे आपल्या हातात असते. आता प्रोएक्टिव्ह व्यक्तीची वैशिष्ट्ये काय काय असतात, तर प्रोएक्टिव्ह व्यक्ती इतरांचे वाईट मत किंवा नकारात्मक वागणूक याचा स्वतःवर परिणाम होऊ देत नाही. दुसरी क्वालिटी, ती कोणत्याही परिस्थितीत शांत राहते आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवते. पुढचं, वाईट हवामान, ट्रॅफिक किंवा कठीण वेळ असो, ती व्यक्ती सतत आनंदी राहते. प्रोएक्टिव्ह लोकांचे वागणे हे रिॲक्टिव्ह लोकांपेक्षा पूर्णतः वेगळे असते. रिॲक्टिव्ह लोक ताबडतोब प्रतिक्रिया देतात, त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. आता या ठिकाणी लेखकाने एक प्रेरणादायी कथा सांगितलेली आहे. लेखक स्टीफन कोवे एकदा सॅक्रामेंटो येथे व्याख्यान देत होते. व्याख्यानादरम्यान एक परिचारिका म्हणजे नर्स उभी राहून सांगत होती की आपल्या रुग्णाच्या नकारात्मक वागण्यामुळे खूप त्रासलेली आहे. तो रुग्ण तिच्यावर सतत ओरडत असे आणि कधीच तिचे कौतुक करत नसे. कोवे यांचे प्रोएक्टिव्हनेसवरील विचार ऐकून तिला जाणवले की आनंदी किंवा दुःखी राहण्याचा निर्णय तिच्या स्वतःच्या हातात आहे. दुसऱ्यांचे वागणे ती नियंत्रित करू शकत नाही. आता रिॲक्टिव्ह व्यक्ती वर्सेस प्रोएक्टिव्ह व्यक्ती. आता रिॲक्टिव्ह व्यक्ती दुसऱ्यांच्या वागण्याने किंवा परिस्थितीमुळे सहज प्रभावित होतो आणि प्रोएक्टिव्ह व्यक्ती स्वतःच्या निर्णयावर आणि प्रतिक्रियावर पूर्णपणे नियंत्रण ठेवतो. रिॲक्टिव्ह व्यक्ती तिच्या भावनांचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात असतो, तर प्रोएक्टिव्ह व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सकारात्मक ठेवतो. जर तुम्हाला खरोखरच एक अत्यंत प्रभावी व्यक्ती बनायची असेल तर प्रोएक्टिव्ह राहण्याची सवय अंगीकारा. आजपासून सुरुवात करा आणि स्वतःत बदल घडवा. तुम्ही एक प्रभावी व्यक्ती होऊ शकता. सवय दुसरी, शेवटाचा विचार करून सुरुवात करा. आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? शेवटाचा विचार करून सुरुवात करा. म्हणजे आपल्या सर्व क्रिया आपल्या मूल्यांशी, ध्येयांशी जुळल्या पाहिजेत. तुम्हाला तुमच्या आयुष्याचे उद्दिष्ट आणि अंतिम गंतव्य म्हणजे डेस्टिनेशन स्पष्ट माहिती असली पाहिजे, ज्यामुळे प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने पडेल. आपल्या आयुष्यात अनेकदा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्याला दररोज वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चिंता असते आणि आयुष्यातील आव्हानांमध्ये आपण हे विसरतो की आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचे काय आहे. उदाहरणार्थ, आपण आपल्या मुलांची काळजी घेतो, त्यांना सर्व काही पुरवतो, पण त्यासाठी इतके कष्ट करतो की त्यांच्यासोबत वेळ घालवणे राहून जाते. आपण हे विसरतो की भौतिक गोष्टींपेक्षा त्यांना आपल्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलावर प्रेम असेल तर ते दररोज त्यांना दाखवा. तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून तुमचे प्रेम स्पष्ट दिसले पाहिजे. याच प्रकारे आपल्या पालकांशी आणि जवळच्या लोकांशी असलेले वागणेही प्रेमळ आणि आदरित असावे. शेवटाचा विचार करून सुरुवात करा. म्हणजे आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान काय आहे ते समजून घेणे. ते तुमचे तत्व, तुमचे मूल्य किंवा तुमचे नातेसंबंध असू शकतात. जर तुम्ही असे काही करत असाल जे तुमच्या मूल्यांशी जुळत नाही तर तुम्ही एक अप्रभावी व्यक्ती ठरता. उदाहरणार्थ, समजा तुम्ही घर बांधत आहात. सुरुवातीला तुम्हाला डोक्यात एक योजना आणावी लागेल. मग त्यासाठी योग्य साधने आणि साहित्य घेता येईल. जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा चाइल्ड फ्रेंडली असावा. स्वयंपाकाची आवड असल्यास किचन अपग्रेड असावे. यासाठी कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी त्याची ब्लूप्रिंट डोक्यात स्पष्ट असणे गरजेचे आहे. जर घर बांधताना योग्य नियोजन नसेल तर नंतर ते सुधारण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात नीट नियोजन करून केली पाहिजे. शेवटी तुम्ही कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी ते तुमच्या मूल्यांशी जुळते का याची खात्री करा. तुमच्या मूल्यांवर विश्वास ठेवा. यामुळे जीवनातील कोणतेही आव्हान येऊन दिले तरीही त्याला सामोरे जाण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल.
सवय तिसरी, महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे म्हणजे केवळ वेळेचे व्यवस्थापन, टाइम मॅनेजमेंट नाही, तर ते एक प्रकारचे स्वतःचे व्यवस्थापन म्हणजेच सेल्फ मॅनेजमेंट आहे. आपण मानव प्रजातीमधील सर्वश्रेष्ठ आहोत, कारण आपण स्वतःचे मूल्यांकन करू शकतो आणि चुका सुधारू शकतो. जेव्हा आपल्या कामाची संख्या जास्त असते तेव्हा प्राधान्य ठरवणे आवश्यक असते. बरेच लोक लक्षात ठेवण्यासाठी प्लॅनर्स, टू डू लिस्ट किंवा बोर्ड यांचा वापर करतात, तरीही वेळेवर सर्व गोष्टी पूर्ण करता येत नाही. जर तुमच्या प्राधान्य पूर्ण होत नसतील तर याचा अर्थ तुमच्याकडे सेल्फ डिसिप्लिनची कमतरता नाही, तर तुमच्या प्राधान्यांचा योग्य विचार केला गेलेला नाही. विचार करा, तुमच्या टॉप प्रायोरिटीज काय आहेत, त्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या का आहेत. या विचारांमुळे तुम्हाला अधिक प्रेरणा मिळेल. टाइम मॅनेज करणे आव्हान नसते, तर स्वतःला मॅनेज करणे आव्हान असते. महत्त्वाच्या गोष्टींचे प्राधान्य ठरवणे म्हणजे गरज असेल तेव्हा नाही म्हणण्याची क्षमता असणे. उदाहरणार्थ, सँड्राला एका सामुदायिक प्रकल्पाचे नेतृत्व करण्यासाठी विचारले गेले, पण तिच्याकडे आधीच अनेक महत्त्वाची कामे होती. गडबडीत तिने होकार दिला. नंतर तिला जाणवले की तिने इतरांप्रमाणेच पोलाइटली नाही म्हणायला हवे होते. जर तुम्ही तुमच्या प्राधान्यांवर ठाम असाल तर इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणे सोपे होईल आणि तुमची महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. सेल्फ डिसिप्लिन पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यात विल पॉवर असणे. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींना नेहमी प्रथम प्राधान्य द्या. सवय चौथी, थिंक विन विन. विन विन म्हणजे असं एक सोल्युशन जे फक्त आपल्यासाठीच नव्हे तर ज्यांच्यासोबत आपण संवाद साधतो त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. जेव्हा आपल्या कुटुंबियांशी किंवा सहकाऱ्यांबरोबर वादविवाद होतो तेव्हा असं सोल्युशन शोधावं जेणेकरून दोन्ही बाजूचं समाधान होईल. विन विन ही सर्वोत्तम मानसिकता आहे. जर एक जिंकला आणि दुसरा हरला तर दीर्घकाळ टिकणारं आणि विश्वासार्ह नातं तयार होणार नाही. जर आपण आपल्या सहकाऱ्यांशी असहमत असाल तर खुल्या मनाने त्यांच्याशी चर्चा करावी आणि दोघांसाठी योग्य असा तोडगा शोधावा. मात्र आपल्या सहकाऱ्यांना आपल्यावर सत्ता गाजवू देऊ नका किंवा स्वतःचं वर्चस्व सिद्ध करू नका. तुमचं नातं असं असावं ज्यात दोघेही जिंकतील. यामुळे परस्पर सहकार्य वृद्धिंगत होईल आणि एकत्रित काम करणं सहज होईल. एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी सहकार्य करणं अधिक फलदायी ठरतं. कल्पना करा, आपण बॉस आहात आणि एखाद्या कर्मचाऱ्याशी असहमत आहात. साहजिकच तुमचं मत अंतिम राहील, कारण तो कर्मचारी नोकरीच्या भीतीने शांत राहील. बॉस म्हणून तुम्ही वाद जिंकलात, पण मोठ्या चित्रात पाहिलं तर तुम्ही हारलात, कारण अशा परिस्थितीत कर्मचारी मनापासून काम करणार नाही. हे नुकसान तुमचंच आहे. तडजोड करणं नेहमीच चांगलं असतं. तुम्ही बॉस असलात तरी आपल्या पदाचा गैरवापर टाळा. कर्मचाऱ्यांना आनंदी ठेवणं तुमच्या कंपनीसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे पुन्हा पुन्हा नवीन कर्मचारी हायर करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे टाळता येईल. विन विन सिच्युएशन फक्त ऑफिसपुरतं मर्यादित नाही, ती सर्व नात्यांमध्ये लागू होते. जोडीदार, मुले, मित्र, शेजाऱ्यांसोबत असहमत असताना विन विन मानसिकता ठेवा. यामुळे प्रत्येक नात्यात विश्वास, प्रेम आणि आपुलकी वाढेल. हॅबिट पाचवी, सवय पाचवी. पहिल्यांदा इतरांना समजून घ्या, मग स्वतःला समजून घ्यायला सांगा. एखाद्याने आपल्याशी प्रॉब्लेम शेअर केला आहे, हे आठवतंय का? त्याचं खरंच ऐकलं होतं का? सल्ला देण्यापूर्वी त्यांच्या भावना समजून घेतल्या होत्या का? चांगल्या संवादासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण लिहिणे, वाचणे, बोलणे या गोष्टी शिकतो, पण समोरच्याचं शांतपणे ऐकणं कसं शिकावं याचं कोणतंही प्रशिक्षण नसतं.
गुड लिसनिंग तेव्हाच येतं जेव्हा आपण स्वतःला समोरच्याच्या जागी ठेवतो. यामुळे त्यांच्या भावना समजायला मदत होते. जेव्हा आपण ऐकत नाही तेव्हा आपण न समजताच प्रतिक्रिया देतो. पण समजून घेतलं की त्या व्यक्तीला काय वाटतं हे आपल्याला खरंच कळतं. उदाहरण द्यायचं झालं तर एक माणूस ऑटोमेटिस्टकडे गेला. त्याला दिसण्यात समस्या होती. तिथे गेल्यानंतर स्वतःचा चष्मा त्याला वापरायला दिला आणि तो चष्मा उपयोगी पडेल असं सांगितलं. पण त्या चष्म्याने त्याला माणसाला अजूनही स्पष्ट दिसलं नाही. तर त्यांनी सल्ल्याने काहीही उपयोग झाला नाही. शेवटी त्या माणसाला समजलं नाही आणि तो नाराज झाला. आपणही अनेकदा अशाच प्रकारे वागतो. समोरच्याला समजून न घेता आपण त्यांना आपलं मत लादतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा आपल्यावरचा विश्वास कमी होतो. जर आपण खरंच एखाद्याला मदत करू इच्छित असाल तर आधी त्याचं म्हणणं समजून घ्या. अशा प्रकारे आपण त्यांचा विश्वास जिंकू शकतो आणि मग त्यांनाही आपलं म्हणणं समजावून घ्यायला वेळ लागणार नाही. हे दोन सवयी केवळ तुमचं व्यक्तिमत्व सुधारत नाहीत तर तुम्हाला प्रभावी संवाद साधण्यासही मदत करतात. विन-विन मानसिकता आणि समजून घेण्याची क्षमता तुमच्या नात्यात सकारात्मक बदल घडवून आणते. सिनर्जी म्हणजे द होल इज द ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स. म्हणजेच एकत्र काम केल्यावर मिळणारा परिणाम हा वैयक्तिक प्रयत्नांच्या बेरजेपेक्षा अधिक मोठा असतो. जेव्हा दोन लोक किंवा टीम सदस्य परस्पर सहकार्य करतात तेव्हा ते अधिक मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्तीमुळे जसे की आग, वादळ किंवा भूकंप आल्यावर लोक आपले मतभेद विसरून एकत्र येतात. संकटात असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी ते सहकार्य करतात. अशा प्रसंगी समन्वयाची भावना निर्माण होते आणि लोक एका उद्दिष्टासाठी सामूहिकपणे काम करतात. सिनर्जी म्हणजे सहकार्य किंवा कोलॅबरेशन. याचा अर्थ म्हणजे टीममधील प्रत्येक सदस्याने आपल्या मतभेदांवर मात करून एका उद्दिष्टासाठी एकत्र काम करणे. ही सिनर्जी केवळ नैसर्गिक आपत्तीपुरती मर्यादित नाही तर ती रोजच्या जीवनातही उपयुक्त आहे. तथापि ही सिनर्जी रोजच्या जीवनात साध्य करणे आव्हानात्मक असते कारण प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित विचार करतो ज्यामुळे मतभेद उद्भवतात. आपल्याला हे समजणे आवश्यक आहे की आपली विचारसरणी मर्यादित आहे. इतर लोकांचे दृष्टिकोन समजून घेणे आपल्याला अधिक चांगले निर्णय घेण्यास मदत करू शकते. इतरांच्या मतांचा आदर करणे, त्यांचे दृष्टिकोन समजून घेणे आणि सहकार्याची भावना राखणे आवश्यक आहे. वाद घालण्याऐवजी इतरांसोबत एकत्र काम करून नवनवीन कल्पना विकसित करता येतात. सहकार्याने आपण अशा गोष्टी साध्य करू शकतो ज्या वैयक्तिकरित्या अशक्य वाटतात. शार्पन दी सॉ. सवय 7वी. शार्पन दी सॉ म्हणजे आपले सर्वात मोठे साधन म्हणजेच स्वतःला अधिक परिणामकारक बनविणे. हे साध्य करण्यासाठी सतत शिकणे, स्वतःला सुधारत राहणे आणि स्वतःला रिन्यू करणे महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यातील 4 मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. 1. शारीरिक, मानसिक, आत्मिक, भावनिक आणि सामाजिक. आता शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. यासाठी महागडी उपकरणे किंवा जिमची गरज नाही. साध्या घरगुती व्यायामांनीही चांगले परिणाम मिळवता येतात. रनिंग, वॉकिंग किंवा जॉगिंग सारख्या क्रियाकलापांनी तुम्ही तुमच्या शरीराला चांगल्या स्थितीत ठेवू शकता. आत्मिक. दररोजच्या ताणतणावामुळे मन कंटाळून जाते. यासाठी मनाला शांत ठेवण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. गाणी ऐकणे, पुस्तके वाचणे, निसर्गात वेळ घालवणे किंवा ध्यान करण्याने आत्म्याला ऊर्जावान ठेवता येते. स्वतःसाठी वेळ काढणे आणि स्वतःशी संवाद साधणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक. शिक्षण हा केवळ शाळेपुरता मर्यादित असू नये. सतत नवीन काहीतरी शिकत राहणे हे आवश्यक आहे. महिन्याला एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करा किंवा ऑनलाईन कोर्सेस करून स्वतःला अपडेट ठेवा. भावनिक, सामाजिक.
आपले नाते आणि समाजाशी असलेला संवाद आपल्या भावनिक आरोग्यावर परिणाम करतो. लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि समाजात सकारात्मक योगदान देणे आवश्यक आहे. आता एक उदाहरण देतो. एका जंगलात एक व्यक्ती झाड तोडत होता. खूप कष्ट करूनही त्याचे काम पूर्ण होत नव्हते. त्याला विचारल्यावर कळाले की त्याची आरी बोथट झाली होती. तेव्हा त्याला आरी धारदार करण्याचा सल्ला दिला गेला. तेव्हा त्याने उत्तर दिले की मला वेळच नाही. हे उदाहरण सांगते की आपणही आपली साधने धारदार केली नाही तर आपले प्रयत्न अपयशी ठरतील. त्यामुळे केवळ वेळ काढून स्वतःला सुधारित राहा, कारण तुमची सर्वात मोठी संपत्ती तुम्ही स्वतः आहात. स्वतःला रिन्यू करण्यासाठी वेळ द्या, कारण याचमुळे तुम्ही अधिक प्रभावीपणे आणि यशस्वीपणे जगू शकता. तर मित्रांनो, हायली इफेक्टिव्ह लोकांच्या 7 सवयींचा पुन्हा एकदा आपण आढावा घेऊ. आता आपण हायली इफेक्टिव्ह लोकांच्या 7 सवयी शिकलो. 1. प्रोॲक्टिव्ह होणे, परिस्थितीवर नियंत्रण मिळवून सकारात्मक कृती करणे आणि स्वतःच्या निर्णयासाठी जबाबदारी घेणे. 2. शेवट लक्षात घेऊन सुरुवात करणे, कोणतेही काम करताना त्याचा अंतिम परिणाम आणि उद्दिष्ट लक्षात ठेवून योजना आखणे. 3. महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे, गरजेच्या गोष्टी आधी पूर्ण करून वेळेचे योग्य नियोजन करणे. 4. विन विन सिच्युएशन निर्माण करणे, असा तोडगा काढा ज्यामुळे सर्वांना फायदा होईल. 5. प्रथम समजून घेणे मग समजावणे, दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकून घेत त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे आणि नंतर स्वतःचा मुद्दा मांडणे. 6. सिनर्जाइज करणे, एकत्रितपणे कार्य करून संघाच्या ताकदीने मोठे उद्दिष्ट साध्य करणे. 7. आपले ॲसेट्स धारदार करणे, स्वतःच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक पातळ्यांवर सुधारणा करणे. तर आता या सवयींचे फायदे काय काय? तर सवय 1, 2 आणि 3 आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्व सुधारते. सवय 4, 5, 6 आपले इतरांशी संबंध सुधारण्यात मदत करतात आणि हॅबिट 7 आपल्याला आयुष्यभर चांगल्या सवयी टिकवण्यासाठी आधार देते. आता हे जीवनात लागू करा. या सवयींचा उपयोग करण्यासाठी छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. एखाद्या वाईट परिस्थितीत तुम्ही प्रोॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही वादविवादात विन विन सिच्युएशन निवडा. रोजच्या कृतीतून हळूहळू सवय लावा. जसा ॲरिस्टॉटल म्हणतो, आपण जे वारंवार करतो त्यावरूनच आपण घडतो. म्हणूनच उत्कृष्टता ही कृतीतून नव्हे तर सवयीमुळे होते. आपण जे शिकलात ते आता आपल्या दैनंदिन जीवनात आणा आणि हळूहळू उत्कृष्टतेकडे वाटचाल करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या पुस्तकाची समरी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करा आणि लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.